कुंभार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सासरवाडीचा प्रेम पुण्यामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी. बाप्पाची मिरवणूक काय अजून निघाले ना. कोपोली भाजी मार्केटचा गणपती आहे. दोन भेटले दोन. कोपोली सिटीची भारी आहे. इथेच ब्लॉगचा एंड करून टाकतो. तर हे मित्रांनो, मी अभिजित कुंभार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहोत कोपोलीमध्ये गणपती विसर्जनाची मिरवणूक बघण्यासाठी. आज आपल्यासोबत आहेत शुभम आणि पूनम. तर चला तर मग पुन्हा भेटूयात कोपोलीमध्ये. तर मित्रांनो, आपला इंट्रो तर देऊन झाला आहे, पण पूनम काय इकडे निघाले नाही. पूनमने काढलाय पसारा आणि पूनमला पटापट पसारा आवरायला सांगतो आणि आपण निघूयात झटपट खोपोलीमध्ये. तुम्हाला दाखवायचं राहिलं, आज आपल्या सासरवाडीवरून आला आहे अननस. सासरवाडीचं प्रेम आहे. हे आपण कापताना नक्की एक व्हिडिओ बनवू आणि तो तुम्हालाही दाखवू, कापताना आणि खाताना. अननस रेडी झाले सगळे आणि निघतोय आता खोपोलीमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी. बाय. इकडे पूनम, तर आता खोपोलीत पोहोचलोय आणि थोड्याच वेळाने आपण त्या साईडला जाऊयात, म्हणजे पलीकडे बाप्पाची मिरवणूक तिथून निघते. तर आता आपण मेन मार्केटमध्ये पोहोचलोय, पण बाप्पाची मिरवणूक काय अजून निघाले नाही, तर थोडा वेळ लागेल. ज्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन होतं त्या ठिकाणी पोहोचलोय. तर त्याच्या अगोदर आपण जाणार आहोत शंकर मंदिरात पाया पडण्यासाठी. तर शंकराचं दर्शन घेऊन नंतर मग खाली विसर्जन जिथं होतं तिथं जाणार आहोत आणि तुम्हाला थोड्याच वेळात विसर्जन बघायला भेटेल. तर कंटिन्यू आणि सोबत राहा. तुम आदि हो तुम अंत हो, जीवन का तुम ही वसंत हो, वर्णन तुम्हारा क्या करूं, अनुपम अथाह अनंत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे गणपती बाप्पा जिथं विसर्जन होतं तिथे, म्हणजे तल्यावरती खोपोलीतला एक मोठा तला आहे. तर तल्यावरती गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. थोड्याच वेळात आपण विसर्जन कसं होतंय काय होतंय ते आपण तुम्हाला दाखवूया. चला तर मग पुढे भेटूया. दोन मित्र भेटलेत, त्या मित्रांना विचारूयात तर कसे गेले 10 दिवस आणि कसं झालं बाप्पाचं विसर्जन. तर मित्रा, कसं झालं बाप्पाचं विसर्जन तुमच्या? चांगलं झालं विसर्जन. तर मग आता 10 दिवस कसे गेले तुमचे? म्हणजे आज चांगलेच गेले, जाताना जरा वाईट वाटलं, राहिला होता. अच्छा. तर मग गणपतीत काय पत्ते वगैरे काय खेळलात काय? पत्ते खेळले, 10,000 हारलो. 10 झाले, 10,000 हारलो. म्हणजे 10 दिवसात टोटली दिवसाला 1000 रुपये, असे 10 दिवसाचे 10,000 रुपये हारलास. आणि मित्र तू? मी पत्ते बरं, चला तर मग पुन्हा भेटू. मित्रांनो, आता आपण खोपोली मेन मार्केटमध्ये आलोय. गणपती तिकडे चाललाय. गणपती विसर्जनामध्ये आता जाऊया, बघूया कसं होतं गणपती विसर्जन, काय वाजतंय काय नाही. चला तर मग तिकडे जाऊन नवीन व्हिडिओ दाखवतो. इकडे आपलं शुभमचं सोशल वर्क चालू होतं. आता त्याने एक रिक्षाला जागा दिली आणि तो पुढे आला. आता रिक्षाला जागा देऊन चांगली गोष्ट आहे. वादन वाजायला सुरुवात झाली आपल्या पाठीमागे आणि जशी वादन वाजायला सुरुवात झाली तसे शुभमची आणि पूनमची घाई झाले.
ते दोघे पण फास्ट चालतायत, मी तेवढं फास्ट मला चालायला लागतंय. कसं वाटतंय दोघांना, कसं वाटतंय पुन्हा मॅडम, कशी आहे खोपोली, कशी आहे? समर्थ इथं आपल्याला भेटलाय. समर्थ माझ्यासोबत होता तर एवढंच होता, आता खूप मोठा झालाय. मित्रांनो इथे आपले दादा आणि वहिनी आपल्याला जॉईन झालेत आणि लवकरच भेटूया दादा आणि वहिनी सोबत. चला तर मग. तर वहिनी, कधी आलात तुम्ही नागपूरवरून? कसं वाटलं नागपूर, कसं होतं? आणि तुमचा माहेर म्हणजे देवली वर्धा कसं होतं? तर आता याच्या पुढे दादा आणि वहिनी आपल्यासोबत कंटिन्यू राहणार आहेत. मित्रांनो आता खोपोली भाजी मार्केटचा गणपती बघायला भेटणार आहे आणि त्या ठिकाणी खोपोली भाजी मार्केटचा गणपती आहे. तर आता आपण तिकडे जाऊयात. चला तर या. वडापाव वाटतात, फ्री ऑफ कॉस्ट वडापाव आहेत आणि सगळ्यांनी आम्ही घेतले. त्याचा पूनम गेलं एकटीच. वडापाव घेऊन आले पूनम. वडापाव दोन भेटले, 2. किती वडापाव खाल्ले सुरुची? किती वडापाव खाल्ले? 2. सगळ्यांसाठी नाश्त्याची सोय केली या सगळ्यांनी. तर मित्रांनो आता समोसे भेटलेत आणि सगळ्यांनी खातात, टेस्ट करतात. तर त्यांना सगळ्यांना विचारूया समोस्याची टेस्ट कशी होती. शुभम, समोस्याची टेस्ट कशी होती? सिटीत भारी. कशात? खोपोली सिटीत भारी. खोपोली सिटीत. दादा? खोपोली सिटीची भारी आहे. मारवाडी जैन परिवारांचा धन्यवाद, त्यांनी आम्हाला समोसा दिला आहे. वहिनी, समोस्याची टेस्ट? विसर्जन आणि समोसा गरम गरम एकदम. पूनम, समोस्याची टेस्ट कशी आहे? एकदम भारी. आता खोपोलीमध्ये जिथे मेन वादन होतं म्हणजे सगळे ढोल ताशा पथक ज्या चौकाच्या आतुरतेने वाट बघत असतात, MG रोड चौक, तिथे आपण आलोय दीपक हॉटेलच्या समोर. तर आपला मित्र सनी आपल्याला भेटला आहे आणि ते सनी आपल्यासोबत आहे. तर वादन बघून कसं वाटतं सनी?
हा पानसट बाईट देण्यात एक्सपर्ट आहे आणि पानसट बाईट देत असता. आता तिथे शिवसह्याद्री ढोलताशा पथकाचं आगमन झालेलं आहे. शिवसह्याद्री पथकाचं ढोलताशा वादन आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर असंच सोबत राहा आणि ढोलताशा पथकाच्या आवाजाचा आनंद घेत राहा.
मिरवणूक सोहळा पाहून झालाय आता आम्ही घरी निघतोय. सगळ्यांचे चेहरे दमलेत. शुभम पण थकलाय, काल आजारी होता तरी सुद्धा आज आलाय. पूनम पण थकली आणि आता आम्ही निघतोय घरी जायला आणि घरी जातो आणि ब्लॉगचा एंड इथेच करतो. पुढे करायला मिळेल की नाही सांगता येत नाही. इथेच ब्लॉगचा एंड करून टाकतो. पोलीस बंदोबस्त इथं पुरेपूर आहे. सगळीकडे पोलीस बंदोबस्त आहे. कोणाच्या गाड्या आतमध्ये सोडल्या जात नाही आहे. शिवम सर गाडी कुठे लावले? तर मित्रांनो इथं आपली गाडी पार्किंगला लावली होती. ही पहा इथे आहे गाडी. तर शुभम मित्रा, मिरवणुकीचा कार्यक्रम आता पूर्ण झाला आहे. तर तुला काय वाटतं त्याबद्दल? मला काय नाही वाटत, खूप भारी होता. दोन्ही पक्षा आपले पथक पण खूप भारी होते. कोकणीतले नाव असलेले गाजवलेले पथक होते. खूप भारी वाटलं. आवाज तर एक कडकच होता. आता खूप जमलो आहे, काय बोलायची पण नाही मला. काय बोलतो काय समजतो. तर पूनम, तू पहिल्यांदाच खोपोलीतला हा कार्यक्रम पाहिलास मिरवणुकीचा. तर एकंदरीत तुला मिरवणूक कशी वाटली? मस्त वाटली, मजा आली बघायला. पहिल्यांदाच बघितलं मी, छान वाटलं. बस झालं. कसं होतं ढोल ताशा पथकांचा आवाज वगैरे कसं वाटलं तुला?